हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, कुठलंही काम असो त्यातनं थोडंसं प्लॅनिंग असेल तर नक्कीच आपलं जे काम आहे ते अगदी सहज सोपं होतं, त्यात वेळही वाचतो आणि ऑफकोर्स ते काम ना फायनली इतकं छान होतं। सो आपल्याकडे ना किचनमध्ये तर खरंच आहे ना प्लॅनिंगची खूप मोठी गरज असते। म्हणूनच आज आपण ना मील प्लॅनिंगचा पार्ट 1 व्हिडिओ घेऊन येत आहोत। त्यातनं आपण बेसिक कसं काय प्लॅन करू शकतो किंवा प्लॅन करण्यासाठी अशा काही रेसिपीज आहेत ज्या आपण थोड्याशा ॲडव्हान्समध्ये करून ठेवल्या तर नक्कीच आपलं काम आहे ना सोपं होऊ शकतं आणि झटपट पण होऊ शकतं। तर आजच्या 2 रेसिपीज आहेत। एक तर आहे पहिली टोमॅटो प्युरी म्हणजे टोमॅटो पेस्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी रेसिपी आपली आहे पालक प्युरी। तर या दोन्ही ज्या रेसिपीज आहेत त्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल। या प्युरीजचा काय काय फायदा आहे हे नक्कीच मी ना या व्हिडिओमध्ये सांगितले, तुम्हाला हेल्प होईल ती। मील प्लॅनिंगची आहे ना आपली पहिली रेसिपी आजची आहे टोमॅटो प्युरी। त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का, की अर्धा किलो टोमॅटो आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मस्त असे लालसर घ्यायचे, थोडेसे घट्ट, आणि धुवून झाल्यावर आहे ना स्वच्छपैकी आहे ना पुसून घेतले। आता आपल्याला हे टोमॅटो आहे ना मोठ्या फोडी याच्या कट करून घ्यायच्या आहेत। प्रत्येक टोमॅटोचं ना हे जे हेड आहे ते काढून टाकायचे आपण। आता सगळे टोमॅटो आहेत ना असे मोठ्या फोडी आपण त्याच्या करून घेऊया। आपण सगळे टोमॅटो आहे ना असे मोठे चिरून घेतलेले आहेत। आता टोमॅटो प्युरी करण्यासाठी ना आपण एक छोटी कढई ठेवली आहे, त्यात ना हे टोमॅटोचे तुकडे टाकून घेऊया। टोमॅटो टाकून झालं ना की 1 चमचा आपलं रेग्युलर जे लाल मिरची पावडर आहे ती टाकायची। आणि टोमॅटो कसे आहेत ना की आंबट असतात, त्याची टेस्ट थोडी बॅलन्स करण्यासाठी 1 मोठा चमचा आहे ना साखर टाकायची। टोमॅटोमध्ये जरी आहे ना पाण्याचा अंश असेल तरी सुद्धा आपण थोडंसं पाणी टाकायचं। मी बरोबर ना पाव वाटी पाणी टाकलं। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला टोमॅटोच्या फोडी शिजवायच्या आहेत त्या, तर 5 मिनिटं आपण आहे ना लो फ्लेमवर आहे ना शिजवून घेऊयात। 5 मिनिटं झालेली आहेत आणि टोमॅटो आपला मस्त शिजलेला आहे। आता काय करायचं, इकडे ना तुम्हाला पाणी दिसत असेल राईट, तर आता गॅसची फ्लेम आहे ना थोडी मोठी करायची आणि थोडंसं हे पाणी आपण आता आटवून घेऊयात। यातलं ना पाणी छानपैकी आहे ना आटलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण गार करून घेऊया। आता टोमॅटो प्युरीचं हे जे मिश्रण आहे ते पूर्ण गार झालेलं आहे। आता आपण ना हे मिक्सरमध्ये काढून घेऊयात। आपण मिश्रणाने सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलंय। आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊयात मिक्सरवर। टोमॅटोची एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपल्याला ही जी टोमॅटोची पेस्ट आहे ती गाळून घ्यायची। आपल्याला ह्याच्यातल्या ज्या बिया आहेत किंवा टोमॅटोची जी सालं आहे ती नको आहे, कारण कसं होतं की आपण ज्या वेळेला ग्रेव्हीला वापरतो त्यावेळेला फाईन ग्रेव्ही असेल ना तर भाज्या इतक्या छान होतात, किंवा तुम्ही जर यांना पोळीला किंवा पराठ्याला वापरलं तरी लाटताना प्रॉब्लेम येत नाही। तर या सगळ्याचा विचार करून आपल्याला टोमॅटोची पेस्ट मस्तपैकी गाळून घ्यायची आहे। टोमॅटोची पेस्ट आहे ना सगळी गाळून झालेली आणि तुम्ही बघू शकता की सालं किंवा बारीक त्याच्या बिया असतात त्या बरोबर आहे ना इथे उरलेल्या आहेत। टोमॅटोची प्युरी टिकण्यासाठी आपण ना 1 चमचा विनेगर टाकूयात, म्हणजे जे कुकिंग विनेगर असतं ना ते। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 चमचा आपण तेलही टाकलेलं आहे। आता मिक्स करून घेऊयात। टोमॅटो प्युरी आहे ना स्टोर करण्यासाठी मी काचेची बरणी घेतलेली आहे, विच इज इम्पॉर्टंट, कारण अगेन द थिंग की जर आहे ना प्लास्टिकची बरणी घेतली तर कसं होतं की प्युरी खराबही होते, त्याला वासही येतो। यासाठी टोमॅटो प्युरी आपण आहे ना ह्याच्यात छान भरून घेतलेली आहे। फ्रीजरमध्ये ना फ्रीजच्या ठिकाणी आहे ना फ्रीजरमध्ये जिथे बर्फ बनतो त्या ठिकाणी आपल्याला ना ही बॉटल तिकडे स्टोर करायची आणि ही जी टोमॅटो प्युरी आहे ती 1 महिनाभर छान टिकते। आता सेकंड रेसिपी आपण आहे ना पालकची प्युरी करणार आहोत। त्यासाठी एका पातेल्यात मी पाणी ठेवलंय, त्यात आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या,
आणि पालकची मी अर्धी गड्डी घेतली आहे, छानपैकी ना निवडून घेतली आहे आणि त्याची देठं जरा जास्त घेतली तरीही चालतील. तर स्वच्छपैकी निवडून ती धुवून घेतलेली आहे. आता सगळं आपण ना पालक ह्याच्यात टाकून घेतलेला आहे. आता तो सगळा असा ना आपण गरम पाण्यामध्ये बुडवून घेऊयात आणि छानपैकी आहे ना 3 ते 4 मिनिटं मस्त उकळून घेऊयात. 3 मिनिटं आहे ना मस्तपैकी आहे ना पालक ह्याच्यात आहे ना उकळलेला आहे. आता काय करायचंय की गॅस बंद करायचा आणि दुसऱ्या एका पातेल्यात आहे ना गार पाणी घेऊन असा पालक छानपैकी निथळून त्यात काढायचा. पालक आपण आहे ना गार पाण्यात काढून घेतलेला आहे आणि तरी सुद्धा ना हा गरमच असतो, सो पूर्ण त्याला गार होऊन द्यायचंय. ह्याची कारणं 2 आहेत. पहिलं कारण म्हणजे ना त्याची कुकिंग जी प्रोसेस आहे ती थांबते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी पालक प्युरी आहे ती मस्तपैकी अशी छान हिरवीगार राहते. यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं असतं. ब्लांच करून घेतलेला आहे ना पालक आपण गार पाण्यात काढला होता, तो आता सगळा गार झालेला आहे. आता काय करायचंय, थोडा थोडा पालक घ्यायचा आहे आणि पूर्ण असं प्रेस करून त्याचं पाणी काढून टाकायचंय. प्रेस करून पाणी काढून टाकलेला पालक ह्याच्यात टाकायचा आहे. हे मिक्सरचं भांडं आहे. पालक सगळं ह्याच्यात काढून घेतलेला आहे. आता आपण ना मिक्सरवर ह्याची एकदम फाईन पेस्ट करून घेऊयात. पालकची पेस्ट मस्तपैकी एकदम फाईन झालेली आहे, फाईन बारीक झाली आहे, अगदी अशी क्रीमी झालेली आहे. ती आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात, कारण आपल्याला 1-2 गोष्टी त्यात मिक्स करायच्यात प्युरी टिकण्यासाठी. पालकाची प्युरी आपण आहे ना एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता ही प्युरी जी आहे ती 15 दिवस टिकते. पण ती कशी, त्यासाठी ना आपल्याला 1 चमचा विनेगर टाकायचा, म्हणजे कुकिंग विनेगर मिळतं ना ते टाकायचं आहे. आणि फायनली 1 चमचा तेल. आता आपण ही प्युरी आहे ना छानपैकी आहे ना सगळी मिक्स करून घेऊया. ही प्युरी ना तुम्ही कुठे कुठे वापरू शकता माहिती आहे का. एक तर तुम्हाला जर पालकाची पोळी करायची असेल तर रेग्युलर आपली कणिक जी असते तर त्यात वापरू शकता, किंवा पराठे करायचे असतील, किंवा मग राईस एखादा आहे ना पालक राईस करायचा असेल त्यावेळेला, किंवा ही जी समजा तुम्हाला अचानक आहे ना पालक पनीर करायचं असेल तर ही प्युरी तुम्ही तशीच वापरू शकता. त्याला आपण छानपैकी ना सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि प्युरी आपण आता स्टोअर करायला रेडी आहे. आता ही जी पालक प्युरी आहे ती आपल्याला स्टोअर करायची, तर ती कशी करायची, तर काचेची बरणीच घ्यायची आहे स्टोअर करायला. प्लॅस्टिकची जर बरणी घेतली ना की त्याचा ना ॲक्च्युली प्लॅस्टिक इज नॉट सेफ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी प्युरी आहे ती लवकर खराब होते. तर अशा पद्धतीने पालक प्युरी आपण आहे ना ह्याच्यात भरून घेतलेली आणि ती तयार आहे. आता ही स्टोअर कुठे करायची, तर फ्रीजमध्ये ना फ्रीझरचा जो पार्ट असतो जिथे बर्फ तयार होतो तिथे ही बॉटल स्टोअर करायची. तर फ्रेंड्स, टाइम सेव्हिंग मील प्रिपरेशनच्या आपल्या 2 रेसिपीज तयार आहेत आणि मस्तपैकी आपण त्या काचेच्या बरणीमध्ये पण स्टोअर केलेल्या आहेत. आणि कुठे यूज करायच्या, कशात यूज करायच्या हे तुम्हाला टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत. पण ज्या वेळेला यूज करायच्या त्यावेळेला 1 तास आधी आहे ना फ्रीझरमधनं बाहेर काढून ठेवायच्या आणि मग तुम्ही यूज करायला आपल्या प्युरी तयार. तर फ्रेंड्स, स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक माणसाचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा वेळ वाचवतील अशा या 2 रेसिपीज आहेत. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.